अप्सरा नृत्य करत होत्या। कामदेवाने स्वतःचा प्रभाव सर्व परिसरावरती टाकला। कैलास पर्वतावरती कामाचा प्रभाव पडला। एवढा कामाचा प्रभाव पडला, प्रत्येक झाडावरती जे बेल आहे ते वृक्षाला लिपटू लागले। रती बिन लाज रती बिन काज रती बिन मानस लागत शिको। प्रत्येक जीवावरती कामाचा प्रभाव पडला, प्रत्येक जीवावरती। तरी सुद्धा त्या कामाचा प्रभाव भगवान शंकरावरती पडत नव्हता। भगवान शंकराची समाधी उघडत नव्हती। कामदेव विचार करतो आता करावं तरी काय। इंद्राने आपल्याला भगवान शंकराची समाधी उघडण्याकरता, समाधी तोडण्याकरता या ठिकाणी पाठवलं। नाविलाजाने कामदेवाने धनुष्याला एक पुष्पाचा बाण जोडला आणि एक पुष्पाचा बाण भगवान शंकराच्या माथ्यावरती सोडला। जसा भगवान शंकराच्या माथ्यावरती पुष्पाचा बाण सोडला, सोडता बरोबर भगवान शंकराची समाधी उत्थान झाली। भगवान शंकरांनी तिन्ही नेत्र उघडले। तिसरा डोळा भगवान शंकरांनी उघडला, पण भगवान शंकरांना समोर काहीच दिसलं नाही। एका झाडाच्या पानाच्या आडी लपलेला कामदेव दिसला। भगवान शंकरांनी त्या झाडाचे जे पानाच्या आडी लपलेला कामदेव पाहिला। पाहता बरोबर त्या कामदेवाला भगवान शंकरांनी जाळून भस्म। त्यावेळेला भगवान शंकरांनी तिसरा डोळा उघडला होता आणि तिसरा डोळा प्रत्येकाचा असतो महाराज। प्रत्येकाचा तिसरा डोळा असतो, सर्वांना नाही, पण ज्याची उघडण्याची शक्ती आहे त्याला शिव म्हणतात आणि ज्याची उघडण्याची शक्ती नाही त्याला जीव म्हणतात। प्रत्येकाजवळ आहे, पण प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी आहे। भगवान शंकरांनी कामदेवाला जाळून भस्म केलं। कामदेवाची पत्नी रती भगवान भोलेनाथांच्या जवळ रडत रडत आली। भगवान शंकराजवळ रडत रडत आली आणि विनंती करते की हे भोले बाबा, तुम्ही मला विधवा केलं, माझ्या पतीला जाळून भस्म केलं। त्यावेळेला भगवान भोलेनाथ म्हणतात, चिंता करू नको रती, तुझे पती तुला पती म्हणून प्राप्त होतील, पण कधी